थोडीसच प्यायचे भाई, जास्त काही नाही बघ. समज नको एवढं नको घाबरू. एवढा घाम आले की भाई फुल खारट लागते, तेच तोंडात जाते माझ्या. घाम खातो इथं थोडं आहे फिसलन बरं. इथं आहे, इथं थोडी माझी बी फाटतीये. हा ते बघतो ना कुठं चांगलं. हा असं आहे. हे ना हायपर मोड मध्ये केवढं मोठं दिसतंय ते. हा जास्तच आलं 360 वाटतंय. हा ना. जवान बनेगा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी आकाश आणि तुम्ही बघताय रायडविज काय. तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत खोपोलीमध्ये आणि तेथील 3 लोकेशन्स आपण कव्हर करणार आहोत. एक जे की गगनगिरी महाराजांचं मठ आणि दुसरं केपी वॉटरफॉल. आणि येताना आपण फेनिक वॉटरफॉल याही लोकेशनला आपण जाणार आहोत. तर माझ्यासोबत आज जुडलेले आहेत ओमकार आणि भावेश. तर आज आम्ही तिघेच चाललो आहोत. केपी वॉटरफॉल हा पुण्याहून 75 ते 80 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी फार काही टाईम लागतो. 1.5 ते 2 तासामध्ये आम्ही तिथे पोहोचतो. दगड खाता येते. रेड बुलचं कॅन काढलं पाहिजे. हा का. सगळ्यात आधी आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये गेलो, पण मठामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही काही जास्त शूट करू शकलो नाही. पण जेवढं काय आम्हाला शूट करता आलं ते मी तुम्हाला दाखवतो. आता ऊन पडले उलटा असं कुठं इकडंच आहे का ते. इकडंच जायचं. नाही ते. तर गाईज, आता आपण निघालो आहोत आपल्या मेन लोकेशनला, जे की आहे केपी वॉटरफॉल. केपी वॉटरफॉलला जाण्यासाठी आपल्याला विहारी ठाकूरवाडी या गावातून जावं लागतं. जर तुम्ही तुमची बाईक किंवा कारने येत असाल तर तुम्हाला जास्त फायदेशीर असेल, कारण गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती कच्चा रस्ता असल्यामुळे तुम्हाला तिथे जाण्यासाठी मदत होईल. आणि पुढे तिथे दत्त मंदिर लागेल, जिथे तुम्ही तुमची बाईक किंवा कार ही पार्क करू शकता. श्री दत्त मंदिर. मी काय म्हणतो, जायचं इथंच पोहायचं का बस. वॉटरफॉल अरे व्हिडिओ मध्ये ना असंच जातं ते फिरून. ते बरं जात असं. कुठे आहे ते. इकडे आहे ना शेवटी. आता इथं मधलं जाण्यापेक्षा तिकडनं चाललेलं बरं आहे ना या रस्त्याने. हा ना. येताना तिकडं जायचे मेन ते करू आधी आपण. हे करू मग तिकडे मस्ती करत बसू. हां काय हळूहळू भाऊ. अरे चल भाऊ. तू पोच दे. आम्ही आईला इथं जायचं.
इथंच थकलो रे. तिथून पुढं बस. ए भाऊ मी ना पकडते भावेश, माझं पहिलंच बुट चटकतंय. धर तू, तुझ्या तरी ग्रिप आहे. हा आहे तू पुढे गेला, मोबाईल घ्यायला कसा येशील परत. अरे मारले पाठ बुट विषय. मी करू का पॉज आहे. डेंजर पॅच. हा हळूहळू ओमकार. इथं स्ट्रगल आहे भाई. अरे हातावर नको चालू, पायावर चाल. ये अरे ओंकार या, नको घाबरू. अरे नाही सटकत, तू मनात नको ढू काय सटकत आहे. जाऊ बरं भावेश. नको अरे येतोय एवढं काय. चांगले शूज घाला गाईज, जे कोणी इथे असेल त्यांनी. One eternity later. हळू कॉन्फिडन्स ठेवू. एकदम पाडायला लागला तर बुटा खाली फेक, तू नको जाऊ. येतय येतय येतय. हा आधी पाय ठेव, बघ चटकतोय का, मग दे दुसरा पाऊस. अरे बघू पाऊस चालू झाल्यावर. एवढंच आहे, काय नाही घाबरायचं, एवढंच आहे. चल रे चल. झाडात लपवतो कुठं तरी बुट. हा बुट झाडात लपवतो. नको वरती लागल ना घालायला त्याला. येतं येतं चढता. माझ्याकडे भावेश सांभाळ ना. हा या आधी वरती अर्धा आहे. चल वर अजून एक पाय वर. अरे नाही फाटत. चल तर दुसरा रस्ताच नाही भाई इकडे वरती जायला आपल्याला. सेकंड पेज. फायनली हे बी झालं माझं. घाम बघा किती आलाय. काय होतंय. अरे नको घाबरू, ये भाई. हा अरे मला भीती नाही रे भाई खरंच. अरे नाही मग मी कसं आलो भाई. एवढं नको घाबरू. एवढा घाम आले की भाई फुल खारट लागते, तेच तोंडात जातोय माझ्या. घाम खातोय. ये थोडंसंच राहिलं भाई बघितलं. एवढीच मॅच आहे भाई, जास्त काही नाही बघ. अजून पुढे डेंजर आहे. नाही रे जवळ आले भाई, कुठे डेंजर आहे भाई. डेंजर काय, एखादा इथला हिरो साप असला तर ते डेंजर. असं नाही. सापाचा हात बोल. परत दुसऱ्या वरतून आले की अजून अवघड होईल आपल्याला. अजून हा किती रोड आहे असा. थोडंसंच हे काय आता झालं ना. हा इथं तर मस्त पायऱ्या बघ भैया. कोरीगडला माहिती ना आपण कसं चढलो होतं, असंच पाय हात धरून. हा कोरीगडला नाही गेला आपण. मग तिथं कुठे गेलो आपण, राजमाची सॉरी. इथं थोडं आहे फिसलन बरं. इथं आहे, इथं थोडी माझी बी फाटतीये. हा ते बघतो ना कुठं चांगलं. हा असं आहे, हळू आहे भावाची. दुसरा रस्ता तेच आहे, मग पटरीने चालत चालत जायचं. हा ट्रेन आली की ट्रेनला मग पकडायचं, परत मागे यायचं. येतोय भाई, घाबरू नको. जिथं हे असेल ना तिथं पाहिजे. हा भाई मी इझिली आलो बघ इथं. चल चल होतंय. तू वरती बघू नको आधी, फक्त खाली बघत चल. इकडनं आले राईट साईडनी या. जमलं की वाय.
येतो की नाही ओमकार आज? नेक्स्ट टाइम नाही. नेक्स्ट टाइम इथे यायचं पण नाही, खालच्या खाली जायचं. झाला भाई. आणि मी सरकलं. काय म्हणते? मी सरकलं. तुला नाही लागणार पैसे का? मी माणूस नाही. जमीन जवळ आता बूट घालायला लागला असं. बूट घालून पण सरकतं रे. नाही इथं गावताना सटकतंय. ग्रीपच नाही. हो इथं कसला घाण केलंय. जे कोण येतं इथं प्यायला गेला घोड्यांना अक्कल नाही. ना दारूचं वाटलं थोडं पाणी टाकून ती ओंकार आपण चुकीचा रस्ता धरला वाटतं तो आता है ना. चल ओंकार मागणच जाऊ. इथनं काय इथून आहे. जायचं का? अरे व्हिडिओ लय भारी है ना. हा तर गाईज अर्धा पल्ला आम्ही गाठलेला आहे. घसरून बिसरून ढुंगणावर आपटून. आलंय राव जवळ आता ती. करतो का? पाय असं का सर. काय बोलतो? तू जातो का आधी? आई सोबत तिथं बूट काढू का? शॉर्ट काढू ना. हा काढू बूट. हळूहळू हार्डवेट वाढायला लागले एवढं चाललंय ना. एवढं चाललं ना आपण. हा त्याला बनानला बांधून ठेवू ना ते खायला. फायनली पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनवर. छोटे छोटे हे बघा. खाली जे बघताय पूर्ण खोपली आहे. या मेन लोकेशनवर पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही रेस्ट केला. त्यानंतर आम्ही आमचे काही व्हिडिओज आणि फोटोज हे शूट केले. चल जाऊ. आता फायनली जो मला शॉट घ्यायचा तो झालाय. तर गाईज वॉटरफॉल बघितल्यानंतर आम्ही डायरेक्ट पायथ्याशी आलो. तिथे आलो, थोडा वेळ आम्ही रेस्ट केला.
तर सगळ्यांची एनर्जी खूप डाऊन झाली होती आणि पुढे आम्ही झेनिथ वॉटरफॉलला गेलो. तिथे जास्त काही शूट करू शकलो नाही का तर पाण्याचं प्रेशर एवढं जास्त होतं की मोबाईल आणि कॅमेऱ्यावरती ते पाण्याचे ड्रॉप्स डायरेक्ट येत होते. तर गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.